रागावणं एक चांगलं आहे, पण संतापणं चांगलं नसतं. मत्सर वाटणं हीच ओके, प्रेरणा आहे ती. कोणाला चांगलं झालं तर आपल्याला मोठं आपल्याला सगळं मिळावं ही प्रेरणा आहे. त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही प्रेरणा आहे. पण त्या मत्सराचं रूपांतर द्वेष, तिरस्कार मग ते चांगलं नाही. कळलं ना? म्हणून हे जेव्हा विकार आपल्याकडे नांदायला लागतात आणि भौतिकाच्या ठिकाणी कुठला नाही कुठला तरी विकार जास्तच असतो. सगळ्याच प्रेरणा रूपाने नांदत नाही आपल्याकडे. काही लोक खूप संतापी असतात, काही लोक खूप द्वेष करत असतात सगळ्यांचा. ह्या सगळ्या जे विकार आहेत ना, हे जर वाढत गेले तर विकारातनं आजार निर्माण होतं. लक्षात ठेवा, हे विकार आहेत ना आपल्याला आजार निर्माण करत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की नुसतं डाएट केला, आम्ही व्यायाम छान केला, सगळं काही चांगलं केलं म्हणून माझं शरीर चांगलं राहील अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे, अध्यात्माचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे आपलं आत्मशक्ती जी आपल्या विचाररूपाने नांदते. आपल्या विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, स्मरणशक्ती, विस्मरणशक्ती ह्या रूपात जी नांदते, ती जी नांदते ती नीट नांदवली नाही गेली तर मग विकार आरोग्य खराब होणार.